येस, हा रन रेट आपण पाहतोय. मुक्ताईस पॅटर्न पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकावर नक्ष 11 पूल 1 मधील आपण पाहतोय हे 5 संघ. तिसऱ्या क्रमांकावर मात्र 11 पाहायला मिळते. श्रीजय 11 चौथ्या क्रमांकावर आणि 5व्या क्रमांकावर मात्र शिवडी मुंबईकर्स असे 5 संघ आपण पाहतोय पूल 1 मधील. आणि अपोजिट जर आपण पाहिलं तर पूल 2 मध्ये आपण जर पाहिलं तर आता पहिल्या क्रमांकावर अयान स्टार्स, दुसऱ्या क्रमांकावर सिद्धेश पॅकर, तिसऱ्या क्रमांकावर मितांश 11, चौथ्या क्रमांकावर अर्णव मराठा आणि 5व्या क्रमांकावर मात्र चिंतामण 11 असे 5 संघ आपण पाहतोय पूल 2 मधील. आता मात्र एक मोठ्या मॅचला आता सुरुवात होते. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. लेट्स प्ले गेम ऑन. आणि आता या मॅचला सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला महेश शेनवणकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला गौरांग पारसेकर, मॅन फ्रॉम करिडोर. आणि गोलंदाजीसाठी निखिल दांडकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. पहिला बॉल. विश्रांतीनंतरचा पहिला सामना. दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये रंगते. बरोबर 3 वाजलेत घड्याळ्यामध्ये. आणि आता मात्र या मॅचला सुरुवात. पहिला बॉल. निखिल. स्ट्रायकिंग एंडला महेश शेनवणकर. बूम बूम बुमरो बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. कालच्या रजनीमध्ये काय बॅटिंग केली या फलंदाजाने. आणि एक विशेष पारितोषिक आलंय या खेळाडूसाठी. अमित बाबा ठवाळ यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल या फलंदाजाला. म्हणजेच विनायक जाधव मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून 1111चं पारितोषिक जर या मॅच मध्ये हाफ सेंचुरी आली तर. पहिलाच बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. महेश शेनवणकर यांच्या बॅट मधून या पहिल्या बॉलवर पहिला षटकार. पहिलाच बॉल. काय फटका खेळलाय पहा. महेश शेनवणकर हे नाव सध्या झळकते बुमरो 2025. महेश शेनवणकर पहिल्याच बॉलवर षटकार. व्हेरी फर्स्ट बॉल, व्हेरी फर्स्ट 6 पाहायला मिळाला षटकार त्याच्या बॅटमधून. निखिल दांडकर गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. निखिल दांडकर. स्ट्रायकिंग एंडला महेश. हो, आणखीन एक हवाई हल्ला. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. लगातार बार बार बॅक टू बॅक दुसरा आलाय बुमरोच्या बॅटमधून षटकार. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे प्रहार. पहिल्याच 2 बॉलवर ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. 25-25 लकी नंबर. बुमरो हे नाव कोरलेली बॅट त्याच्या हातामध्ये अक्षरशः तळपली आहे बॅट. 2 बॉलवर 2 षटकार त्याने ठोकलेत आतापर्यंत. पहिल्याच 2 बॉलवर धावा झाल्या धावफलकावरती 12. गडसी प्लेयर आहे. दोन षटकार बुमरोच्या बॅटमधून. आणखीन एक. हा बॉल गेला मैदानाच्या बाहेर. आरपार आलाय षटकार. हे वादळ आलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ. पहिल्या 3 बॉलवर 3 मोठे षटकार पाहायला मिळालेत. महेश शेनवणकर. परळचा चित्ता मैदानाच्या आतमध्ये. विनायक जाधव मित्र परिवार बोरिवली गोराई यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बुमरेने या मॅच मध्ये हाफ सेंचुरी टोकली तर. लगातार 3 बॉलवर 3 षटकार पाहायला मिळालेत. हा परळचा चित्ता आहे. बूम बूम बुमरो. काल रजनीमध्ये देखील आपण पाहिलं त्याची बॅट बोलली. दुपारच्या सत्रामध्ये देखील त्याची बॅट बोलतीये. त्याने सांगितलं मगाशीच मुलाखती दरम्यान 100% प्रयत्न करीन माझ्या टीमसाठी. मितांश 11 हे नाव आपण पाहतोय त्याच्या किटच्या छातीवरती पाहायला मिळतं हे नाव. आणि या नावासाठी आज मात्र तो मैदानामध्ये उतरलाय. महेश शेनवणकर बुमरो. 3 षटकार त्याच्या बॅटमधून. हो, यावेळेला चांगला बॉल आहे. चांगला बॉल. चेंडूला सन्मान दिलाय. ढकलल्या हलक्या हातांनी. क्षेत्ररक्षक आहे तैनात. जतीन गिरकरने बॉलला अडवलंय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. चेंडूला सन्मान दिलाय पहा. त्याला ठाऊक आहे चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा, खराब चेंडूवर समाचार घ्यायचा. आणि 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. निखिल दांडकरला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. ओव्हर नंबर 1 चा खेळ.
गौरांग पारसेकर युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, कव्हरचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना. हो, या वेळेला काय नजाकत पाहायला मिळाली या स्ट्रोक मध्ये. बॉलला पाठवल्या सीमारेषच्या पलीकडे, आलाय गौरांग पारसेकरच्या बॅट मधून चौकार. ही मॅच चांगली रंगेल. बरोबर कानमंत्र दिलाय फलंदाज गौरांगला. महेशने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय, पहा काय फटका खेळलाय. नजाकत, बरोबर डोळ्याचं पारणं फेडणारा फटका. बॉलला पाठवला बॅकवर्ड पॉइंट मधून, सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार गौरांग पारसेकरच्या बॅट मधून. धावा झाल्या धाव फलकावरती आता 23 ऑन बोर्ड. यावेळेला फटका फसलाय जरूर. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. दुसरे क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, तोपर्यंत बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. पहिल्या ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता धावा झाल्या धाव फलकावरती 27 धावा धाव फलकावरती झाल्यात पहिल्या षटकामध्ये. महेश चेनवणकर आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय गौरांग पारसेकर. 2 हुकमी एके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार महेश चेनवणकरच्या बॅटमधून आले आणि आता मात्र 2 बॉलवर 2 चौकार येत आहेत गौरांग पारसेकरच्या बॅटमधून. चांगली सुरुवात, फायटिंग टोटल स्कोर उभी करायची आहे. कारण समोर जर आपण पाहिलं तर बुमरोडी सांगितलं की घरचाच संघ आहे मैदानामध्ये उतरलाय, तो म्हणजे सिद्धेश पॅकर. त्यांच्या विरुद्ध एक वेगळा निर्णय मात्र पाहायला मिळतोय महेश चेनवणकर यांच्या माध्यमातून. आता विचार विनिमय केला जातोय, टीम हडल, टीम मीटिंग घेतली जाईल. मयुरेश भवर कानमंत्र देत असताना पाहायला मिळाले निखिल दांडकरला, कारण तो महागडा ठरला होता पहिल्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 2 नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना ऋतिक नागले. 27 धावा धाव फलकावरती आहेत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 आपण पाहतोय. हे दुसरं पर्व जिंकणार कोणत्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी, आणि आज मात्र त्याची बॅट बोलली आहे दुपारच्या सत्रामध्ये. महेश चेनवणकर, बुमरो, कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात. आज मात्र SVPL देखील गाजवतोय हा खेळाडू, कारण त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. कालच्या रजनीमध्ये देखील त्याने बॅटिंग केली, या मॅच मध्ये देखील त्याची बॅट बोलली आहे पहिल्या षटकामध्ये. ऋतिकचा पहिला बॉल ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे स्वराज, त्याच्याकडून चूक झाली आणि बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार महेशच्या बॅट मधून. धन्यवाद डीजे. बुमरो मैदानाच्या आतमध्ये आणि डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील तेज गीत पाहायला मिळालंय. चौकार त्याच्या बॅट मधून. 31 धाव फलकावरती 31 ऑन बोर्ड. रिया चेनवणकर आणि यश चेनवणकर देखील आपल्याला पाहायला मिळतात. या हुकमी एक्केची बॅटिंग पाहत असताना पाहायला मिळतात. हे सपोर्टर्स आहेत, हे चाहते आहेत या खेळाडूचे. आज आपल्या आवडता खेळाडू मैदानामध्ये उतरतो ना, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानामध्ये उपस्थित राहणं गरजेचं आहे. ते करून दाखवत असताना पाहायला मिळतात महेश चेनवणकरचे हे चाहते. चौकार पहिल्या बॉलवर. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. ढकल हलक्यात आणि क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न. धाव पूर्ण केली आहे. 1 धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती टीमची आता 32 ऑन बोर्ड. ऋतिक नागले, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती चेंडूला सन्मान दिला. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. 8 बॉल मध्ये आतापर्यंत 32 धावा बनवल्यात धाव फलकावरती. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे, रन मात्र मिळणार नाहीये. चांगला प्रयत्न केला होता. अगदी बॅटला आपण पाहिलं तर स्पर्श केल्यानंतर बरोबर टोवरती जाऊन बॉल आदळल्यानंतर मात्र ऋतिक नागलेने तो बॉल अडवलाय आणि आता मात्र हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. हा चांगला गोलंदाज आहे ऋतिक नागले. अगदी खुल्या गटामध्ये देखील हा खेळाडू खेळत असताना पाहायला मिळाला. त्याचा देखील एक्सपिरियन्स त्या गोलंदाजाकडे आहे. तो गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. आतापर्यंत त्याने 5 धावा खर्च केल्यात. क्रिकेटचा महासंग्राम. नेक्स्ट बॉल गौरांग स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला ऑन साइडला फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत निखिल आणि आणखीन 1 धाव आता मात्र पूर्ण केली आहे. बॅकअप दिलाय जरूर, पण आणखीन 1 धाव पूर्ण केली आहे. या चुका महागात पडतील या मॅच मध्ये. जेवढ्या चुका करणार तेवढ्या महागात पडणार या मॅच मध्ये. प्रत्येक धाव महत्वाची आहे. हा चलाक खेळाडू आहे.
हा परळचा चित्ता आहे. चित्त्याच्या चपळाईने ती धाव पूर्ण केली महेश चेनवणकरने. त्याला ठाऊक आहे प्रत्येक धाव महत्वाची आहे या मॅच मध्ये. धावा झाल्यात आता धाव फलकावरती 34 ऑन बोर्ड. 1.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 6 बॉलमध्ये 24 धावांवरती फलंदाजी करतोय महेश. त्याला साथ देतोय युवा उद्योन्मुख टॅलेंटेड फलंदाज गौरांग पारसेकर. 10 धावांवरती तो बॅटिंग करतोय. ओ यावेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळायचा होता. स्वराज आहेत, कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. आता मात्र एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले धाव फलकावरती 35. कालच्या रजनीमध्ये चांगला खेळ स्वराज परबने केला होता आपल्या संघासाठी. सिद्धेश भोसले देखील पाहायला मिळत आहे. 3 ऍक्शन या संघाचा संघ मालक मैदानाच्या आतमध्ये. मयुरेश भोवर यांना पाहतोय यष्ट्यांच्या मागे. यष्टी रक्षक एमबी स्पोर्टचे सर्वे सर्वा इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. ओहो यावेळेला चांगला बॉल आहे आणि आता मात्र आपण पाहिलं तर बरोबर बॉल यस्टेनच्या वरून ट्रॅव्हल झालाय आणि म्हणूनच की काय हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. म्हणजे ओव्हर नंबर 2 चा खेळ आता समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 35. टीम हडल टीम मेटिंग घेतली जाते सिद्धेश पॅकर या संघाकडून. व्यूहरचना आखली जाईल, कानमंत्र दिला जाईल गोलंदाजांना सातत्याने. पण समोर जर आपण पाहिलं तर परळचा चित्ता आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅट मधून धावा येत आहे. त्याच्या समोर आपण पाहतोय गौरांग पारसेकर या उद्योन्मुख खेळाडू. करिरोड परिसरातील हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून देखील धावा येत आहेत. निखिल दांडकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3. पहिलाच बॉल बॅकची कडा. सौरभ चांगला प्रयत्न केलाय. बॉल अडवलाय जरूर. आपल्या संघासाठी धावा अडवल्यात त्याने. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. एकाच धावेवर आता मात्र समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सौरभ पांचाळ यांच्या माध्यमातून. 3 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना निखिल दांडकर. महेश चेनवणकर 3 बॉलवर 3 षटकार. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजांच्या विरुद्ध ठोकले होते महेशने. तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता. ओ यावेळेला चांगला बॉल आहे. बरोबर गेला यष्टी रक्षकाकडे. हा डॉट बॉल येताना पाहायला मिळते. चांगला बॉल, चांगला कमबॅक पाहायला मिळते निखिल दांडकरच्या माध्यमातून. कारण पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल त्याने 27 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या बॉलवर आता मात्र 1 धाव आली आहे. दुसरा बॉल निर्धाव हाताळलाय गोलंदाजाने. निखिल दांडकरला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तो येताना. ओव्हर नंबर 3. यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. येस आवाज तर आलाय. सरांनी देखील सांगितलं येस बॅटला स्पर्श करून गेला होता आणि म्हणूनच ही काय आणखीन 1 धाव पूर्ण केली आहे. चांगलं कमबॅक निखिल दांडकर करतोय. युवा उद्योन्मुख टॅलेंटेड गोलंदाज मयुरेश भवर सातत्याने कानमंत्र देत असताना पाहायला मिळतात याच गोलंदाजाला. त्या गोलंदाजाची देखील चर्चा होईल कारण पहिल्या षटकामध्ये 27 धावा खर्च केल्या होत्या याच गोलंदाजाने. आता मात्र चांगलं कमबॅक. आतापर्यंत 3 बॉलमध्ये त्याने 2 धावा खर्च केल्यात. समोर आपण पाहतोय गौरांग पारसेकरला. एक स्टायलिश खेळाडू आहे. कव्हरचा बादशाह ज्याला म्हटलं जातं ना तो हाच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गौरांग पारसेकर. हो यावेळेला एका पायावर उभे राहून बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. गौरांग पारसेकरने. बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय SVPL षटकार.
सिक्सर गौरांगच्या बॅट मधून. हो यावेळेला चांगला बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. स्ट्रेट अंपायर महाराष्ट्रातील कडक शिस्तीचे पंच म्हणून ज्यांची ओळख ते सर सूर्यकांत येडाव. 44 धावा धावफलकावरती झालेत. 44 ऑन बोर्ड. हो यावेळेला कव्हर्सला उडवलाय बॉल. बॉल निघून जाईल आर पार. आलाय SVPL षटकार गौरांग पारसेकरच्या बॅट मधून. डीजे आणखीन एक षटकार पहा. कव्हर्सचा बादशाह ज्याला म्हटलं जातं त्याच फलंदाजाच्या बॅट मधून हा कव्हर्सला षटकार आलाय. 50 धावा धावफलकावरती. 50 ऑन बोर्ड. महेश चेनवणकर 9 बॉल मध्ये 25 धावांवर बॅटिंग करतोय. 8 बॉल मध्ये 24 धावांवर फलंदाजी करतोय गौरांग पारसेकर. आणखीन एक बॉल त्याच दिशेने त्याच बॅटने त्याच बॉलवर. नाव आहे गौरांग पारसेकर. आलाय षटकार. खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती झाल्या टीम मितांश 11. निखिल दांडकर यांनी तब्बल 2 ओव्हरमध्ये 48 धावा खर्च केल्या. महागडा ठरला या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा गोलंदाज. या मॅच मध्ये खूप साऱ्या धावा त्याने खर्च केल्या. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी येत असताना ऋतिक नागले. कबड्डी खेळामध्ये देखील वर्चस्व राहिले या गोलंदाजाचा. तो गोलंदाज आपण पाहतोय. आज मात्र शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये टीम सिद्धेश पॅकर या संघाकडून गोलंदाजीसाठी येत असताना पाहायला मिळतोय. 56 धावा धावफलकावरती झाल्या. समोर आपण पाहतोय 9 बॉल मध्ये 25 धावांवर बॅटिंग करतोय. परळचा चित्ता त्याला साथ देतोय. गौरांग पारसेकर 9 बॉल मध्ये 30 धावांवर तो बॅटिंग करतोय. ऋतिकचा पहिला बॉल. चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हातांनी ढकलले बॉलला. प्रचंड वेग. चांगला बॉल ऋतिकचा पाहायला मिळालाय. फक्त दिशा दिली. हलक्या हाताने ढकलून दिलं बॉलला. महेशने तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचले धावफलकावरती 57. 57. यावेळेला फटका खेळलाय. उंची जास्त आहे. लांबी कमी पडते आणि झेल सुटलाय. गौरांगला जीवदान मिळालंय. हा झेल महत्वाचा होता. बॅट बोलली होती. बॅट मधून धावा येत होता गौरांग पारसेकरच्या आणि त्याचा झेल आता मात्र निसटलाय. शेवटच्या क्षणाला चांगला प्रयत्न सिद्धेश भोसले यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं तर त्याचा झेल मात्र आता सुटलाय. त्याला मिळाले जीवदान.
धावा झाल्या धावफलकावरती 59 59. 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. ऋतिक नागले 11 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. हो, यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता फटका फसलाय आणि आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नॉट आउट. आणखीन एक आता असं वाटते की जीवदान मिळालंय गौरांगला पुन्हा एकदा. झेल त्याचा सुटला. धावबाची सुवर्ण संधी होती जरूर, ती देखील गमावली आणि म्हणूनच की आता धावसंख्या जाऊन पोचले धावफलकावरती 59 59. कडाक्याचं ऊन. या उन्हामध्ये हे दोन फलंदाज ची बॅट देखील तडपली आहे दोन्ही फलंदाजांची. एमबी स्पोर्ट्सची बॅट आपण पाहतोय हातामध्ये. एमबी हा ब्रँड हातामध्ये झळकतोय गौरांगच्या आणि त्याच बॅटने धावा येत आहेत. हा चांगला फटका आहे. यश त्या ठिकाणी तैनात आहेत. हा चांगला क्षेत्ररक्षक. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. यश जगताप त्या ठिकाणी तैनात होते. 1 धाव पूर्ण केली आहे. धावा झाल्या धावफलकावरती 60. 3.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. ऋतिक नागले, सिद्धेश पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध मितांश 11 ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये दुपारच्या सत्रामध्ये विश्रांतीनंतरचा पहिला सामना रंगत असताना रंगतदार अवस्थेमध्ये. हो, यावेळेला चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न. धाव कंप्लीट केली आहे. एक लेग बाईटची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आता 1 ने पुढे सरकली आहे. जाऊन पोचले धावफलकावरती टीमची 61 61. श्री श्रीमंत समर्थ यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. आपलं देखील विशेष आभारी असणार आहे आयोजन समितीच्या माध्यमातून. 61 धावा धावफलकावरती 61. यावेळेला फटका फसलाय. विकेट किपर बॉलच्या खाली. चूक करणार नाहीये. मंदार गुरवने झेल पकडलाय आणि विकेट आली आहे. फलंदाज गौरांग आउट. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली गौरांग पारसेकरच्या माध्यमातून, कारण वैयक्तिक या मॅच मध्ये त्याने 33 धावा ठोकल्या आणि त्याचा विकेट आता मात्र आलाय. ऋतिक नागलेने ती विकेट आपल्या संघाला मिळवून दिली. कालच्या रात्रीमध्ये हा खेळाडू थोडासा महागडा ठरला होता. चांगलं कमबॅक केलं ऋतिक नागलेने या मॅच मध्ये, कारण 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 12 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने पटकावली आहे तो ऋतिक नागले. म्हणजेच ओव्हर नंबर 4 चा खेळ आता समाप्त झालाय. 61 धावा धावफलकावरती झाल्यात. 24 चेंडूच्या समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज स्वतः बंड्या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. मंदार गुरव ओव्हर नंबर 5. महेश स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल. हो पहिला बॉल आणि आता मात्र पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव आली आहे. यावेळेला देखील पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. आणखीन एक वाईट बॉल पंच घोषित करतायत. आणखीन एक अतिरिक्त धाव आली आहे. आता या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 63. 63 धावा धावफलकावरती झालेत, कारण 2 वाईट बॉल पाहायला मिळालेत. स्लोअर 1 बॉल आणि आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, कारण स्वतः मात्र आपण पाहिलं तर मयुरेश भवर थोडेसे नाराज दिसले त्या ठिकाणी आणि तदनंतर मात्र ही एकेरी धाव पूर्ण देखील केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचली धावफलकावरती 64. 64 ऑन बोर्ड.
गोविंदा वाल्मिकी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. गोविंदासाठी हा बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. फ्लायटेड षटकार आलाय गोविंदा वाल्मिकीच्या बॅट मधून. पहिलाच बॉल खेळत असताना पहिल्याच बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. उलटा बॉल पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती आक्रमण केलंय फलंदाज गोविंदा वाल्मिकीने. षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. पुढचा बॉल लो फुल टॉस पिक केलाय. याही बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. बॉल गेला आरपार. आलाय षटकार गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून. षटकारांचा पाऊस पडतोय. षटकारांचा हा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडत असताना पाहायला मिळतोय. महेश शेनवणकरच्या बॅट मधून षटकार आले. गोविंदा वाल्मिकीच्या बॅट मधून षटकार येत आहेत. गौरांगच्या बॅट मधून षटकार आलेत आणि आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. निखिल बॉल त्यांनी अडवलाय. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. धाव संख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धाव फलकावरती टीमची 77 धावा धाव फलकावरती झाल्यात. यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय. ढकलले मनगटाचा वापर करत असताना हलक्या हातांनी पुश केलं बॉलला. तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. बुम बुम बुमरो मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत मॅचचं समीकरण काही बदलू शकतं. कोणत्याही क्षणी सामना बदलू शकतो. 78 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आणि या शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. बॉल आपण पाहिलं तर निघून गेल्या सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय शेवटच्या बॉलवर. म्हणजे ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 82. 82 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम मितांश 11. हेलिकॉप्टर शॉट बॅटची वरची कडा घेऊन बॉल निघून गेला अगदी सीमारेषा पलीकडे. चौकार गोविंदा वाल्मिकी यांच्या बॅट मधून. शेवटची 6 चेंडू शिल्लक. 6 बॉल हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल ते पाहावं लागेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना आदित्य गुरव गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. अगदी सिद्धेश भोसले यांच्यासाठी एक विशेष पारितोषिक होतं या मॅच मध्ये. जर त्यांनी गोलंदाजी केली असती, विकेट हॅट्रिक पूर्ण केली असती तर तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार होतं श्री श्रीमंत समर्थ या टीम कडून. पहिला बॉल क्लीन बॉल. फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकले आहेत. महेश शेनवणकर बाद. विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो तेच करायचं होतं मगाशीच निखिल दांडकरला आणि ते आता मात्र केले आदित्यने. पहा खूपच सफल झाले होते. बरोबर बॉल जाऊन आदळला यस्टॅनवर आणि विकेट आली फलंदाज महेश शेनवणकरची. शेवटच्या षटकामध्ये का होईना विकेट गरजेची होती. ती विकेट आता मात्र मिळवली आहे आदित्य गुरव यांनी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय सुचित कदम. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय वेगळ्या अँगलने. ही क्षणचित्र आपण पाहतोय. बरोबर बॉल जाऊन आदळला यस्टॅनवर. बेल्स देखील पडली आणि तदनंतर मात्र हे सेलिब्रेशन पाहायला मिळते आदित्य गुरवच्या माध्यमातून. कारण त्याला देखील ठाऊक होतं ही महत्वाची विकेट आहे. महेश शेनवणकरने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तब्बल धावा केल्या आहेत 28. चांगली बॅटिंग. सलामीवीर दोन्ही फलंदाज त्यांच्या बॅट मधून धावा आल्या. डगआउट मध्ये स्वागत केलं जाईल या फलंदाजाचा. अगदी टाळ्यांचा कडकडाट होतोय खेळाडू कक्षात टीम मितांश 11 संघाकडून. बुमरोची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. गौरांगची बॅट बोलली आहे या मॅच मध्ये. गोविंदा वाल्मिकीच्या बॅट मधून देखील धावा येत आहेत. नवीन फलंदाज सुचित कदम. ओव्हर नंबर 6 चा खेळ. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. 82 धावा धाव फलकावरती झाले. 2 गडी माघारी परतलेत. एकी 11 विरुद्ध मुक्ताई स्पार्टन. दोन्ही कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. एकी 11 आणि मुक्ताई स्पार्टन.
म्हणजेच प्रथमेश नाना पवार इन ऍक्शन आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतील आणि त्यांच्या विरुद्ध अजित मोहिते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. चांगली मॅच रंगेल. दोन आयकॉन खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध. हो, यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगात हाताळलाय. हा बॉल बरोबर जाईल. यष्टीरक्षक मयुरेश भवर यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय आदित्य. हे निर्णायक षटक पाहायला मिळते संपूर्ण मॅच मधील. कारण बुमरोची विकेट त्याने पटकावली आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर सुचित कदम बॅटिंगसाठी आलाय. धावा झाल्यात आता मात्र धाव फलकावरती टीमच्या 83 धावा धाव फलकावरती झाल्यात. हो, यावेळेला आत्ता मात्र बरोबर बॉल गेलाय यस्टनच्या वरून असं पंच सांगत असताना पाहायला मिळतात. आणि आता मात्र बॅटिंग करत असलेल्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईटची पडताळणी केली जाईल. यस, वाईट साठी आता मात्र पडताळणी केली जाते. सर नाशिर शेख यांच्या माध्यमातून त्याची पडताळणी केली जाईल. कारण फलंदाजी करत असलेल्या संघाने आता मात्र रिव्ह्यू घेतलाय. त्याची पडताळणी करतील सर नाशिर शेख. हा वाईट बॉल आहे की नाहीये त्याची पडताळणी आता मात्र सरांच्या माध्यमातून केली जाते. ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला की हा योग्य बॉल आहे. आता मात्र थर्ड अंपायर यस, योग्य बॉल आहे. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. बरोबर डिसिजन दिलाय ऑनफिल्डच्या माध्यमातून. ऑनफिल्ड अंपायर आपण पाहतोय सर सुबोध गडसे यांच्या माध्यमातून जो दिलेला निर्णय आहे तो योग्य आहे असं थर्ड अंपायर देखील सांगतायत. निर्णायक षटक मॅच मधील पाहायला मिळते. आदित्य गुरवचं चांगलं कमबॅक केलंय टीम सिद्धेश पॅकर या संघाने. कारण दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी धावा ठोकल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 27 धावा. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील तब्बल 21 धावा ठोकल्या होत्या. हो, यावेळेला पीक केलाय. बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. बॉल जाईल आर पार. आउट ऑफ द पार्क. आलाय षटकार. चांगलं कमबॅक आदित्य गुरवने केलंय. कारण आपण पाहिलं तर पहिल्या 5 षटकामध्ये खूप साऱ्या धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजांनी. हा गोलंदाज गोलंदाजीसाठी आला. आतापर्यंत एकच षटकार त्या षटकामध्ये पाहायला मिळते. डेट ओव्हरच्या षटकामध्ये म्हणजेच हाणामारीच्या षटकामध्ये अवघ्या एकच षटकार आतापर्यंत पाहायला मिळालाय या गोलंदाजाच्या विरुद्ध. आदित्यला आपण पाहतोय शेवटचं षटक हाताळत असताना 89 धावा धाव फलकावरती. 89 ऑन बोर्ड. यावेळेला फटका फसलाय. फिल्डर आहे यश, धावतोय, प्रयत्न करतोय. चांगला झेल यशच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आणि शेवटच्या बॉलवर विकेट आली. म्हणजे 6 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 89. जिंकण्यासाठी 36 बॉल मध्ये 90 धावांची गरज आहे. पुढील सामन्याचा आता टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार टीम 11 आणि मुक्ताई स्पायटन दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी या. दोन्ही कर्णधार एका बाजूला आपण पाहतोय प्रथमेश पवार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय नवनाथजी गाडवे इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. काय बॅटिंग केली प्रथमेश पवार यांनी. संपूर्ण स्पर्धेतील पहिलं शतक याच खेळाडूने झळकावले. तो सीन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच मध्ये संतोषजी आंबोस्कर साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. 2 मिनिटं. समोरचा संघाचा कर्णधार आता मात्र येतोय व्यासपीठावर. नवनाथजी गाडवे 11 सर्वे सर्वा नवनाथजी गाडवे आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय मुक्ताई स्पायटन म्हणजेच प्रथमेश पवार. कोण कॉल करणार आहे? येस,
नाना कॉल करतील SVPL आणि शिवसेना मशाल पुन्हा एकदा पाहायला मिळते. म्हणजेच नवनाथजी टॉस जिंकलाय, प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. सकाळच्या पहिल्या मॅच मध्ये तुम्ही सांगितलं की 6 ओव्हरमध्ये आम्ही 100 धावांपर्यंत मजल मारू, पण 6 ओव्हरमध्ये तुम्ही तब्बल 129 धावा केल्या. अजित मोहितेची बॅट त्या मॅच मध्ये बोलली, त्या मॅच बद्दल काय सांगाल? काल हरल्यामुळे आम्ही ठरवलं होतंच की समोरच्या टीमला 100+ धावा करायच्या आणि नंतर गोलंदाजी असेल तर समोरच्या टीमला 60 ते 70 मध्ये थांबवायचं. समोरच्या संघामध्ये आपण पाहतोय प्रथमेश पवार, जो गतवर्षी तुमच्या संघाचा आयकॉन खेळाडू होता आणि कालच त्याने शतक देखील पूर्ण केले, त्याच्याविषयी काय सांगाल? त्याच्याविषयी सांगायचं म्हणजे थोडंसं वाईट वाटलं की यावेळी तो आमच्या संघात नाही आहे, पण तरीसुद्धा काय आम्हाला फरक पडला असं वाटत नाही आहे, कारण त्याच्या जागेवरती अजित मोहितेसारखाच तडाखेबाज फलंदाज आमच्यामध्ये आहे आयकॉन म्हणून. त्याच्यामुळे आता त्याच्याबरोबर मॅच आहे तर त्याच्याबद्दल पण आम्ही रणनीती आखलेली आहे आणि त्याला लवकरात लवकर बाद करण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखण्यात प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आमच्या समवेत प्रथमेश पवार आहेत. प्रथमेश, काय सांगशील या मॅच बद्दल? कारण समोर जर आपण पाहिलं तर नवनाथजी गाडवे म्हणजेच गतवर्षी तुम्ही ज्या संघामधून खेळत होता त्या संघाचा संघमालक तुमच्या समोर आहे आणि समोर जर आपण पाहिलं तर अजित मोहिते सकाळच्या सत्रामधील पहिल्याच मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्या होत्या, त्याच्याविषयी काय सांगशील आणि या मॅच बद्दल काय रणनीती आखली आहे? नाही, नक्कीच समोरची टीम माझीच आहे, म्हणजे मी गेल्या वर्षी त्या टीममधनं खेळलो. रणनीती असं काही नाही. आता 6 ओव्हरची मॅच आता एक 80-85 रन करायचा प्रयत्न करू, कारण 85-80+ तर इथे पाहिजेच मिनिमम बॉलर्सना, कारण दिवसाच्या याच्यात रन्स पण भरपूर होत आहेत आणि जर रन्स बोर्डावर असतील तर त्यांना पण ते डिफिकल्ट जाईल. प्रयत्न करू. सगळ्या बॅट्समननी चांगलीच बॅटिंग केली आतापर्यंत, पण कालचा दिवस वेगळा होता आणि आजचा नवीन दिवस आहे, सो सगळ्यांनी पहिल्या बॉलपासून फोकस राहिलं गरजेचं आहे आणि प्रयत्न करू चांगली मॅच होईल. पब्लिक जेवढे आले त्यांना एक एंटरटेन करायचा प्रयत्न करू. आणि कालच्या नाईटमध्ये तुम्ही सेंचुरी ठोकली, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, बरं वाटलं. खूप दिवसांनी चांगली इनिंग झाली माझ्याकडनं आणि बरंच वाटतं आपल्या एरियामध्ये जेव्हा आपण रन्स करतो, आपलं पब्लिक असतं, सपोर्ट भेटतो तेवढाच चांगला. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा पण शिवडीत मॅचेस होतात किंवा कुठेही शिवडीमध्ये कुठेही मॅचेस होतात तेव्हा खेळायला जेव्हा जसं वेळ भेटतो तसं मी प्रयत्न करतो खेळायचा आणि काल जी इनिंग झाली ते खरंच मला खूप बरं वाटलं, कारण खूप दिवसांनी मी रन्स केलेत. त्याच्यामुळे त्या इनिंगने कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आहे माझा पुढच्या मॅचेससाठी. या मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नेक्स्ट मॅचचा आता मात्र टॉस झालेला आहे. टॉस जिंकला 11 म्हणजेच नवनाथजी गाडवे यांच्या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. आणि एस इव्हेंटचे सर्वेसर्वा माननीय श्री अविनाश शेठ मिटबावकर यांचा देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. विनंती असेल शेठ, आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत शिवसेना प्रमुख चषक 2025 या स्पर्धेमध्ये. येस, ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. रोशनजी पातळे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद अभिषेक. 90 धावांचा पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. सिद्धेश पॅकर प्रथमतः गोलंदाजी केली. समोर आपण जर पाहिलं तर मितांश इलेव्हन काळा चौकी सुरेशजी बणे साहेबांचा संघ आहे. महेश चेंदवनकर त्यांचा आयकॉन प्लेअर आहे. दुसऱ्या बाजूने स्वतः सिद्धेश आणि सिद्धेशच्या सोबत मात्र मैदानाच्या आतमध्ये या 90 धावांच्या पाठलागासाठी आरंभी आणि प्रारंभी जोडीतून आलेले 2 फलंदाज. स्वराज परब चला जाऊया मॅचच्या दिशेने. सिद्धेश आणि सिद्धेश सोबत स्वराज सलामीची जोडी आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिली ओव्हर घेऊन गोलंदाजीसाठी आलाय सौरभ सावंत. पहिला बॉल. कालच्या दिवसातून मात्र सौरभ सावंतने खूप चांगली गोलंदाजी केली गेलेली आपण पाहिली होती आणि त्यामुळे मात्र कर्णधाराने वारंवार त्याच्यावर विश्वास दाखवला. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु आता मात्र बॉलिंग टीम कडून या वेळेला रिव्ह्यू मागितला गेलाय. कुठेतरी पंचांच्या निर्णयावरती मात्र आक्षेप घेतला गेलाय. आणि ऑनफिल्ड पंचांनी दिलेला निर्णय योग्य होता. व्हाईट बॉल होता, त्यामुळे रिव्ह्यू मात्र बॉलिंग टीमने घालवलेला, म्हणजे मितांश इलेव्हनला या डावासाठी आता मात्र इथून पुढे रिव्ह्यू घेता येणार नाही. तर 11 काळा चौकीची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचते. पुढील मॅच मध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर अजित मोहिते इन ऍक्शन असतील, त्यांच्या विरोधात असेल तर मात्र प्रथमेश पवार
अर्थात मुक्ताईच पाटण. दरम्यान यावेळेला स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक केला गेलाय. मिड ऑफ मध्ये मात्र फिल्डर होते. चौथ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये यावेळेला आपण बघतोय सिद्धेश पॅकरचे सर्वेसर्वा संघमालक स्वतः सिद्धेश भोसले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर सौरभ सावंत एक युवा गोलंदाज आहे. कालच्या दिवसात मात्र खूप चांगलं प्रदर्शन राहिलं या गोलंदाजाचं. शिवसेना प्रमुख चषक SVPL 2025 हे दुसरं सीझन आपण बघत आहात, दुसरं संस्करण आपण पाहत आहात. आज दुसरा दिवस आणि यावेळेला उडवला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्वराज परब ठोकतोय मात्र या बॉलवरती एक दमदार षटकार. काल सुद्धा स्वराजने अशीच बॅटिंग केली होती आपल्या संघासाठी. सिद्धेश त्यावेळेला मात्र थोडेसे लवकर आउटून माघारी परतले. मागच्या क्रमांकावरती येऊन सुद्धा स्वराजने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर आजचाही दिवस त्याने आपली फलंदाजीची सुरुवातच षटकाराने केली आहे. इरादे स्पष्ट करतोय, आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडतोय. स्वराज मात्र आपण जर पाहिलं तर ओपनिंग करतोय. दुसऱ्या बाजूने यावेळेला बैठक फटका खेळायचा प्रयत्न आपण करतोय. ते पाहतोय सिद्धेशला. 90 धावांचा पाठलाग, 6 ओव्हरची मॅच आहे. सलामीच्या जोडीकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा असतील सिद्धेश पॅकरच्या संपूर्ण टीमला, कारण ही सलामीची जोडी जी आहे ना कालच्या दिवसापासून आपण जर पाहिलं तर खूप चांगलं प्रदर्शन करते, खूप चांगला परफॉर्मन्स दिलाय. या पुढील मॅच मध्ये मात्र आपण जर पाहिलं तर प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचते की 11 काळा चौकीची, त्याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष टाकूया. दरम्यान यावेळेला गॅप मध्ये फटका सजवला परंतु नशिबाची साथ मिळत नाहीये. रनिंग ट्रॅकवर जाऊन बॉल आदळतोय आणि एकाच धाब्यावर मात्र समाधानी राहावं लागेल. अगदी खूप चांगला गॅप शोधून काढला होता. 2 खेळाडूंच्या मधून मात्र ती जागा शोधली होती परंतु हा बॉल सरळ मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने असणाऱ्या रनिंग ट्रॅकवर जाऊन आदळून मैदानातच थांबलाय. त्यामुळे एकच धाव. फुल टॉस बॉल. याच बॉलची वाट पाहत होते मगासपासून सिद्धेश पॅकरचे सर्वेसर्वा संघ मालक सिद्धेश भोसले. जिस बल्लेबाज के बुलंद हौसले, त्यांच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार आणि या षटकारासोबत होते मात्र पहिल्या ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर नंतर या षटकारासोबत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. दोन्ही फलंदाज 8 धावांवरती बॅटिंग करतायत. 3 बॉलचा दोन्ही खेळाडूंनी सामना केलाय आणि संघाची धावसंख्या झाली ती मात्र 17. आणि सिद्धेश भोसले यांनी जर अर्धशतक ठोकलं तर दिलीपभाई गवस यांच्याकडून त्यांना 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. बॅट्सचे वेगवेगळे रंग आपल्याला सध्या बघायला मिळतात. अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट्स मात्र टेनिस क्रिकेटमध्ये वापरल्या जात आहेत फलंदाजांच्या माध्यमातून. आपण संपूर्णपणे ती एक बॅट पाहिली होती, त्यामध्ये रिंग्स होत्या, असे होल काढले गेले होते, तरी सुद्धा त्या बॅटमधून काय फटकेबाजी केली जात होती त्या फलंदाजाकडून. मगाशी आपण जसं पाहिलं आपला आदित्य दळवी तो खेळाडू मात्र आपण जर पाहिलं तर डोळ्यावरती एक हेल्मेट वापरतो. अगदी डोळ्याला दुखापत होऊ नये किंवा बॉल लागल्यानंतर त्याला त्रास होऊ नये यामुळे त्या हेल्मेटचा वापर तो करत असतो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा खूप चांगली क्रांती झाली आहे, खूप चांगली प्रगती झाली आहे. सध्या आपण हे स्थानिक खेळाडू बघतोय परंतु त्यांच्यासाठी मात्र उपलब्ध करून दिलेला एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. प्रभंजन सनस लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो खोलात टाकला होता. यावेळेला मागणी केली जाते विकेटसाठी, मात्र अपील केली गेली आहे पंचांकडे. पंचांनी मात्र एक मागणी जी आहे ती यावेळेला कुठेतरी फेटाळून लावली. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकणार नाहीयेत कारण रिव्ह्यू तुम्ही घालवलेला आहे. आपल्या सांगण्यानुसार पंच रिव्ह्यू घेणार नाहीत. पंचांना जर काही वाटलं तरच मात्र पंच रिव्ह्यू घेतील. कॉट बिहाइंड आणि लेग बिफोर साठी ऑनफिल्ड पंच जो काही निर्णय देतील तो निर्णय मात्र आपल्याला फायनल निर्णय समजावा लागेल. त्यासाठी मात्र कोणताही रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. अगदी कडक शिस्तीचे असे पंच या स्पर्धेला लाभलेत.
सूर्यकांतजी आडाव आणि त्यांच्या समवेत सध्या आपण मॅच दरम्यान पाहतोय ते सुबोधजी घडसे यांना. स्वराज परब स्ट्राईक वरती आणि दरम्यान यावेळेला बॅटची एज घेतली आहे. पहिली विकेट स्वराज परब बाद. मोठी विकेट मिळाली आहे प्रभंजन सनसला. पहिला बॉलच त्यावेळेला मात्र अतिशय जबरदस्तरित्या हाताळला गेला होता, परंतु या बॉलवरती तर संधी नव्हती. बॅटची एज घेऊन सरळ खेळाडूच्या हातामध्ये हा बॉल जाईल. इथे अपील करण्याची गरज नाहीये. शॉर्ट थर्डमॅन मध्ये मात्र फिल्डर सजवला होता. सौरभ सावंत या ठिकाणी होते बॉल खाली, कोणती मिस्टेक करत नाहीयेत आणि मात्र स्वराज परबची विकेट आली आहे. सिद्धेश भोसले यांनी जर नॉट आउट ही मॅच आपल्या टीमला जिंकवली तर एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा APL चे प्रमुख आयोजक सन्माननीय अविनाशजी मेटबावकर यांच्याकडून त्यांना 5,001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. तर पहिली विकेट परबची येते. स्वराज परब आउट झाल्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये जातोय तो शैलेश ज्ञानेश्वर हरमळकर. स्वतः एक चांगले संयोजक म्हणून सुद्धा या स्पर्धेदरम्यान काम पाहत आहेत. त्यांच्यासोबत सिद्धेश भोसले आहेत. सिद्धेश भोसले सुद्धा या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकपदी आहेत. त्यांचे पिताश्री अर्थातच शाखा क्रमांक 205 चे सन्माननीय कार्यसम्राट शाखा प्रमुख जयसिंगप्पा भोसले साहेबांचं हे आयोजन आपण बघत आहात. या सर्व युवा पिढीला हाताशी घेऊन एक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा त्यांनी आयोजित केली आहे. मग त्यामध्ये आपण जर पाहिलं तर दिलीपभाई गवस असतील, शैलीजी शेडगे असतील, शिवाजी दरेकर असतील, बरीच मोठी मंडळी आहे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. मास्टर माइंड असतील ते मात्र या स्पर्धेचे दिलीपभाई गवस. ओव्हर पिच बॉल, बॉटम हँडचा वापर, फ्लिक ऑफ द रिस्ट. उंची काय गाठली आणि लांबी ही तितकीच गाठतोय. अप्रतिम षटकार या वेळेला शैलेश हरमळकरच्या बॅटमधून. टॉपिंग क्रीजचा अगदी खोलावर वापर करत मात्र या बॉलला दिशा दाखवली ती शैलेश हरमळकरने. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून हा षटकार ठोकला गेलाय. अप्रतिम फटकेबाजी मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा शैलेश हरमळकर आपले हात खोलताना दिसतोय. आक्रमक पावित्र्य स्वीकारण्याचा प्रयत्न, 90 धावांचा पाठलाग. यावेळेला इनसाइड आउट वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव मात्र अगदी सहज पूर्ण झाली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, फिल्डर होते. एकाच धावेवर समाधानी राहावं लागेल. 1.5 बॉलचा हा खेळ दुसऱ्या षटकातून पूर्ण झालेला आपण बघतोय. 24 धावा, 1 गडी बाद. सहा षटकांचे सामने आहेत आणि या 6 षटकांच्या सामन्यादरम्यान मात्र हा सेकंड इनिंगचा दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल हाताळला जाईल. स्ट्राईक वरती सिद्धेश. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. थोडासा कमी गतीने हाताळला गेलेला बॉल प्रभंजन सनसच्या माध्यमातून परत एकदा यॉर्कर करण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय आणि या निर्धाव चेंडू सोबत ओव्हर नंबर 2 ची समाप्ती होईल. 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 12 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं 1 गडी बाद, 24 धावा. मॅचचं इक्वेशनही जाणून घेऊया. 24 बॉल शिल्लक आहेत, 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी मात्र यावेळेला स्वतः आयकॉन प्लेअर परळचा चिता महेश चेंदवनकर. बूम बूम बुमरो. चला जास्त स्पीड वेळ घालवू नका, स्पीडअप घ्या. यानंतर एकी 11 काळा चौकी विरुद्ध मितांश मुक्ताई स्पार्टन्स असा सामना असणार आहे. टॉस मात्र जिंकला एकी 11 काळा चौकी संघाने. प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचली. आपण चर्चा करत होतो त्या प्लेइंग 11 बद्दल. सध्या तिसऱ्या मॅच मध्ये खेळताना नवनाथजी गाडवे स्वतः इन ऍक्शन असतील. अजित मोहिते, प्रथमेश साळवी, संकेत देवरुकर, दरम्यान महेश चेंदवनकर. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आणि या पहिल्या बॉलवरती मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला पार करत बॉल मात्र पाठीमागे निघून जातोय, परंतु पाठीमागून बॅकअप साठी फिल्डर आलेत. तिकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतात अभिषेक विलास मोकाशी. पंचवीस वर 1 एकेरी धावेसोबत स्ट्राईक रोटेट केली आहे शैलेशने. महेश चेंदवनकर तिसरी ओव्हर घेऊन आलेत. वैयक्तिक मात्र
यावेळेला मात्र अगदी रडार मध्ये टाकला गेलेला बॉल सिद्धेश भोसलेने मात्र त्याला त्याची जागा दाखवून दिली आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. सिद्धेश भोसलेने जर नॉट आउट ही मॅच आपल्या टीमला जिंकवून दिली तर मात्र त्यांना एसी इव्हेंटचे सर्व अविनाशजी मिटबावकर यांच्याकडून 5001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे. ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. 5001 रुपयांची रक्कम मात्र यावेळेला दिली जाणार आहे जर हा सामना सिद्धेश भोसलेने नॉट आउट आपल्या टीमला जिंकवला. काळा चौकीचे बरेच समर्थक आज मात्र मैदानावरती आहेत आणि सिद्धेश पॅकरला समर्थन देण्यासाठी आज स्वतः एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशजी मिटबावकर असतील, त्याचबरोबर सचिनजी रावल असतील, त्याचबरोबर आमचे जे संपूर्ण डगआउटच्या खाली प्रेक्षक उपस्थित आहेत. आणि सिद्धेश भोसले यांच्यासाठी आणखीन एक विशेष पुरस्कार आलेला आहे. जर कव्हर्स मध्ये त्यांनी षटकार ठोकला तर त्या कव्हर सिक्सर साठी मात्र त्यांना 501 रुपयांचा एक विशेष पुरस्कार असेल. ओव्हर दी कव्हर जर षटकार ठोकला तर सिद्धेश भोसले यांना एसी इव्हेंटचे सर्वेसर्वा अविनाशजी मिटबावकर यांच्याकडून 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार. 31 वर 1 सध्या. चौथा बॉल सोडून दिला हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा जास्त बाहेर निघाला. रस्ता बदलत असताना मात्र पंचांचं अगदी बारीक लक्ष होतं, करडी नजर आहे. स्टेट अंपायरच्या भूमिकेत आपण बघतोय आपल्या भायखळा परिसरातील एक नावाजलेले असे कडक शिस्तीचे पंच सूर्यकांतजी आडावसर. लो फुल टॉस होता यावेळेला. लॉंग ऑन वरती मात्र फिल्डर पोहोचतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न, 2 धावांच्या प्रयत्नामध्ये मात्र यावेळेला दोन्ही फलंदाज. शैलेशच्या पायाला मात्र दुखापत आहे. धावा घेत असताना मात्र थोडासा थांबून धावतोय. दोन धावांसोबत मात्र आता या ओव्हरचा 4 बॉलचा खेळ पूर्ण होतोय. 34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक या तिसऱ्या षटकातून 90 धावांचा पाठलाग. यावेळेला टप्प्याचा बॉल बॅकफुटवर जाऊन मात्र यावेळेला उडवण्याचा प्रयत्न होता. गौरांग पारसेकर थोडासा फंबल होताना आपल्याला बघायला मिळतोय. पाठीमागून बॅकअप साठी फिल्डर येतोय. एकच धाव मात्र या बॉलवर मिळवली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र आज करावं लागणार आहे कारण लक्ष जरी 90 धावांचं असलं तरी मात्र ज्या फॉर्म मध्ये दिसत आहेत सिद्धेश भोसले, चौकार षटकार ठोकू द्यात परंतु जमिनीलगतचे बॉल जे आहेत ते मात्र तुम्हाला अडवायचे आहेत, चांगल्या कॅचेस पकडायचे आहेत. मेगा स्क्रीनवरती महेश चेंदवनकर आपल्याला दिसतोय. 35 वर 1 गोलंदाजी मार्कवरती हा शेवटचा बॉल हाताळण्यासाठी. आयकॉन प्लेयर आहे मितांश 11 संघाचा. आणि यावेळेला त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, फास्टर 1 हाताळला होता शैलेश हरमळकर साठी. परफेक्ट ब्लॉक आणि यावेळेला मात्र त्रिफळाचित. मी कल्पेशजी मोहिते यांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती यायचंय. अजित मोहिते, जिथे जिथे अजितची मॅच असते तिथे तिथे कल्पेश असतो. अजितचा मास्टर माइंड कोण आहे तर तो कल्पेश मोहिते आहे. तर कल्पेश आपलं हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचंय. नुकतीच विकेट आलेली आपण बघतोय ती शैलेश हरमळकर सारख्या फलंदाजाची. नवीन बॅटर मग एक मोठी बॅटिंग लाईनअप आपण पाहतोय सिद्धेश पॅकर या संघाची. स्वतः सिद्धेश भोसले तर मैदानाच्या आतमध्ये आहेतच. या अगोदर स्वराज परब आउट झाला, त्यानंतर आता शैलेश आउट झाला, परंतु मंदार गुरव सारखा एक हुकमी एकपा त्यांच्या टीम मध्ये आहे. रिव्हर्सचा बादशाह. प्रपंचन सणस येतोय चौथ्या ओव्हरसाठी. 35 धावा स्कोर कार्ड वरती. 55 धावांची गरज 18 बॉल मध्ये. पहिला बॉल प्रपंचन. सिद्धेशने मात्र हा बॉल सोडून दिलाय. मार दिया जाय या छोड दिया जाय. पाहिलं, पडताळलं, रीड केलं, जसं कळालं की हा व्हाईट बॉल जातोय सोडून दिला बॉल. कोणतीही छेडछाड या बॉल सोबत करत नाहीयेत. एक्स्ट्रा रन्स मिळतील आणि एक्स्ट्रा सोबत धावसंख्या 36. ओव्हर पिच बॉल आडव्या बॅटने, अगदी बॅट मध्ये ताकद पाहायला मिळते आणि हा बॉल सरळ मात्र रस्त्यावरती पाठवलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय.
या संपूर्ण स्पर्धेतला 210वा आणि या मॅच मधला मात्र 14वा षटकार आपण बघतोय. अप्रतिम अप्रतिम फटके सिद्धेश भोसलेच्या बॅट मधून. मला वाटतं आज सिद्धेश भोसले 5001 रुपये घेऊनच राहणार अविनाश मिडबावकर यांच्याकडून. आणि अर्धशतक ठोकल्यानंतर मात्र 1000 मिळतील ते वेगळे, ते दिलीप भाई गवस यांच्या माध्यमातून असतील. हो, या वेळेला फटका मात्र मिस केलाय. हा निर्धाव चेंडू आला. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, एक तेरी तो एक मेरी मात्र सध्या सुरू असलेला आपण बघतोय. 42 वर 2 सिद्धेश पॅकर. सिद्धेश भोसले मात्र वैयक्तिक 10 चेंडू 23 वर बॅटिंग करतायत. अजूनही 48 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि सिद्धेशला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी मात्र 27 धावांची गरज आहे. 42 वर 2 आहेत. 3 बॉल पूर्ण झालेत या चौथ्या षटकातून. प्रभंजन सनस मात्र खूप चांगल्या कंट्रोल मध्ये आज दिसतोय. खूप चांगली लाईन आणि लेंथ त्याला सापडली आहे. सिद्धेश भोसले समोर मात्र कशी गोलंदाजी करायची हे तर त्याला ठाऊकच आहे, कारण स्थानिक खेळाडू आहेत. अगदी एकमेकांच्या विरोधात किंवा एकमेकांच्या समोर बऱ्याचदा खेळलेत. आणि या वेळेला मात्र सिद्धेश भोसले खूप चांगलं फुटवर्क सादर करतात. खूप चांगलं पदाला लिहिते आणि एक जबरदस्त शॉट पाहायला मिळतो तो सिद्धेशच्या बॅटमधून. 6 धावा येतात. षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. थोडस आधी बॅकफुटवर गेले, त्यानंतर मात्र फ्रंट फुटवर येऊन आडव्या बॅटनं बॉलला मात्र पाठवलं सरळ मात्र डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. कधी डॉट तर कधी षटकार, कधी डॉट तर कधी चौकार. पहिला वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल आणि आता हा चौथा बॉल षटकार पुन्हा एकदा सिद्धेशच्या बॅटमधून आला. 4 बॉल नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 48 धावांवरती आणि 48 नंतर आता अजून 42 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चौथ्या षटकातून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये मात्र आता 42 धावा बनवायच्यात. प्रति बॉल 3 रन काढायचे. 12 चेंडू 29 धावा. शिवसेना प्रमुख चषक SVPL 2025 सीझन 2 चा दुसरा दिवस आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला पाहतोय. परत एकदा ओव्हर पिच बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून सडक पे कडक, एक कडक बेधडक षटकार सिद्धेश भोसलेच्या बॅटमधून येतोय. व्हॉट ए शॉट. अप्रतिम फटके आपण पाहतोय सिद्धेश भोसलेच्या बॅटमधून. आज आपल्या संपूर्ण संघाच्या विजयाची जिम्मेदारी, जबाबदारी पूर्ण खांद्यावरती घेतली आहे आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र त्याच्या माध्यमातून प्रामाणिक पद्धतीने केला जातोय. नव्वद धावांचा पाठलाग आहे. सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 54. जिंकण्यासाठी मात्र अजूनही 36 धावांची गरज. बॉल शिल्लक राहिले ते 13 आणि या 13 बॉल मध्ये 6 षटकार ठोकायचे जरी मॅच जिंकायची असेल. शेवटच्या बॉलवर बघूया काय घडतंय. सिद्धेश भोसले, प्रभंजन सनस. या वेळेला मात्र कॉट बिहाइंड, मोठी विकेट आली आहे. शेवटच्या बॉलवर सिद्धेश भोसले बॅक टू दी पवेलियन. चला, पाण्याची वेळ झाली आहे. विकेट आलेली आपण बघतोय. 4 ओव्हरचा खेळ संपला. तिसरा विकेट. 54 या धावसंख्येवरती. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम करिरोड. सौरभ जातो बॅटिंग साठी. 12-36 हे समीकरण कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल. ₹6,000 प्रश्न होता. 5,000 अविनाश मिडबावकर यांच्याकडून होते. 1,000 काळा चौकीच्या क्रिकेटचे मास्टरमाइंड दिलीप भाई गवस यांच्याकडून होते. विकेट आलेली आपण बघतोय नुकतीच
सिद्धेश भोसले यांची. चला मॅच होईल सुरुवात परत एकदा. सध्या आपण ही स्पर्धा यशस्वी करत असताना संपूर्ण जबाबदारी आणि संपूर्ण जो या स्पर्धेचा दारोमदार जो आहे तो आपल्या खांद्यावर घेणारी व्यक्ती म्हणजेच ज्यांचं नाव आपण सातत्यपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतोय, काळा चौकीच्या क्रिकेटचे मास्टर माइंड, या काळा चौकीचं शातीर दिमाग म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे दिलीपभाई गवस. क्रिकेटची स्पर्धा कोणाचीही असो, दिलीपभाई गवस हे नाव त्या स्पर्धेसोबत जोडलं जातच. ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धा राबवली जाते आणि प्रत्येक 6 ला 500 रुपयांचा पुरस्कार अविनाश मिटबावकर यांच्याकडून मात्र यापुढे दिला जाणार आहे. मंदार गुरव बंड्यासाठी पहिला बॉल यावेळेला फ्लॅट शॉट खेळलाय. पाठीमागे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. बॉल पडल्यानंतर थोडासा थांबला आणि सरळ खेळाडूच्या हातामध्ये गेला. महेश चेंदवनकर मात्र थोडीशी नाराजी व्यक्त करतायत. कुठेतरी त्यांचं असं म्हणणं आहे की बॉलवर यायचंय तुम्हाला, बॉलची वाट पाहत बसू नका. बॉल जिथे जातोय तिथे तुम्ही पोचा, बॉलला अडवा, लवकरात लवकर माघारी परतवा. हो काय फटका केलाय सौरभच्या बॅटमधून. हा करिडोरचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस केला, गोलंदाजाचा फेस काढला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून एक दमदार षटकार, एक फ्लॅट शॉट आणि 6 धावा. टॉपिंग क्रीजचा मात्र अगदी डीप मध्ये वापर करत हा बॉल पाठवला जातो तो प्रतीक बबन नांदगावकर साहेबांच्या बॅनरवरून सरळ सीमारेषेच्या पलीकडे. परत एकदा महेश आणि समोर सौरभ. यावेळेला समोर 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 वन मोर, आणखीन एक दमदार दर्जेदार उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. बॅक टू बॅक 2 येत आहेत. या 2 षटकारासोबत या स्पर्धेमधले 214 षटकार पूर्ण झालेत आणि 214 षटकारांसोबत संघाची सध्या धावसंख्या आपण जर पाहिलीत तर 67 धावा, 3 गडी बाद. इथे चौकार कमी आहेत, षटकार जास्त आहेत. आपण बऱ्याच स्पर्धा पाहतो जिथे षटकारांची अभाव असते, षटकारांची तफावत असते, षटकारांची कमी असते, चौकार जास्त असतात. परंतु ही एक अशी स्पर्धा आहे जिथे चौकार कमी आहेत, तिथे षटकार जास्त आहेत. यावेळेला स्लोअर वन डिलिव्हरी यांच्या पाठीमागे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी गौरांग पारसेकर, महेश चेंदवनकर सुद्धा इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यातला खेळाडू नाहीये. 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही मात्र 23 धावांची गरज आहे. बॉल मात्र शिल्लक राहिलेत ते आता 8. 5वी ओव्हर आणि या 5व्या ओव्हरच्या 2 बॉल मध्ये आता काय करतायत पाहूया. पुन्हा एकदा महेश थांबलाय. ओ यावेळेला खुला टाकलेला बॉल, स्लोअर वन डिलिव्हरी होती. एक फ्लायटेड यॉर्कर मात्र हाताळला गेला होता. प्रभंजन सनस क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत एकच धाव या वेळेला घेतली जाते. सौरभ आणि बंड्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. सध्या आपण जर पाहिलं तर 22 धावांची गरज आहे. बॉल मात्र या ओव्हर मधले शिल्लक राहिलेत. एक शेवटची ओव्हर यानंतर म्हणजे 7 बॉल आणि 22 धावा असं समीकरण आहे या मॅचचं. बघूया काय करतायत, काय बघा. 7 चेंडू आणि 22 धावा. मंदार गुरवच्या प्रत्येक षटकाराला मात्र 501 रुपयांचा पुरस्कार आहे तो अविनाश मिटबावकर यांच्याकडून. काळा चौकीचा बंड्या, लोअर फुल टॉस, फ्लॅट शॉट, 1 बाउन्स, 4 धावा.
मंदार गुरवच्या बॅटमधून येतोय चौकार. षटकारासाठी 501 आहे, चौकारासाठी ऍटलीस्ट 250-300 तरी दिले पाहिजेत. विचार करायला लागेल. चला हा पुरस्कार लागू झालेला आहे या चौकारासाठी. 22 धावा गरजेच्या होत्या, चौकाराला 18 धावांची अजून मात्र गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मंदार गुरव 2 चेंडूत 5 वर, सौरभ मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडूत 13 वर. आज आमचे मित्र नैतिक अर्थात युवराज चौहान यांचा आज जन्मदिवस आहे. क्रिकेट मॅचच्या शुभेच्छा आज मात्र स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण त्यांना देत आलेलो आहोत. सिद्धेश पॅकरचे कट्टर समर्थक आहेत. 6 चेंडू 18 धावा. या 6 बॉल मध्ये आता काय घडणार ना यावर सर्व काही निर्भर आहे. सिद्धेश पॅकर आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर मितांश इलेव्हन काळा चौकी, एका बाजूला सिद्धेशजी भोसले आणि दुसऱ्या बाजूला सुरेशजी बने, असा मात्र हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. परत दरम्यान मुक्ताईस पाटण नेक्स्ट मॅच साठी मात्र आपण रेडी होताना पाहतोय. अगदी ही आर्मी आपल्याला पाहायला मिळते मुक्ताईस पाटणची. आज शिवडीवरून बरेच समर्थक आलेले या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात दीपेशजी गोपाळ यांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी. पहिला बॉल आणि पहिला बॉल यावेळेला विकेट किपर कडे जातोय. गोलंदाजी मार्क वरती सुचित कदम. मगाशी संकेत कदम, आता सुचित कदम. एक मोठा रेकॉर्ड बनवला संकेतने, पण खऱ्या अर्थाने आपण पाहायचं झालं तर 7 बॉल 7 षटकार या मैदानावरती मात्र प्रथमतच हे आपल्याला दर्शन झालं. परत एकदा चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत. बघूया काय घडतंय. रन तर मिळणार नाहीये, परंतु सौरभला माघारी परतावं लागेल हे नक्की. विकेटचं होईल पतन. आणखीन एक डॉट बॉल आलाय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉल मध्ये आता मात्र उर्वरित 18 धावा बनवायचे आहेत. प्रेशर आता मात्र फलंदाजांवरचं थोडंसं वाढताना बघायला मिळतंय. सुचित कदम या वेळेला मॅच मध्ये पुनरागमन करून देतोय मितांश इलेव्हनला. कमबॅकचा प्रयत्न आहे. 4 चेंडू 18 धावा. नवीन फलंदाज जातो मैदानाच्या आत. आदित्य गुरव. सौरभ बाद झालाय. आदित्य गुरव मैदानाच्या आत जाताना आपल्याला दिसतोय. 3 आदित्य या काळाचौकी परिसरातून मात्र आपण खूप चांगला खेळ राहिलेला पाहिला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून पहिला बॉल जातोय तो मात्र बॅकवर्ड पॉइंट कडे. सन्माननीय राजेंद्र शेठ लांजवड यांच्या बॅनरला मानवंदना देण्यासाठी पंचांचा इशारा. 4 धावा चौकार. ऑफस्टम्पच्या खूपच जास्त बाहेर आपटलेला बॉल, त्याला मात्र अप्परकटच्या फटक्यासोबत पाठवलं होतं बॅकवर्ड पॉइंट मध्ये. 4 धावा मिळवल्या. आता मात्र 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 14 धावांची गरज आहे. 2 षटकार कंपल्सरी असतील. सुचित कदम विरुद्ध मंदार गुरव. ओव्हर पिच बॉल. हा फटका मात्र कुठे जातोय बघूया. डीप मध्ये मात्र त्या ठिकाणी गौरांग पारसेकर अप्रतिम फिल्डिंग केली आहे. या बॉलवर एकच रन आली आहे. स्कोर जर लेवल झाला, मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर खेळावी लागेल. अगदी डे 1 पासून आपण सांगतोय की सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे, कारण लीग फॉर्मॅट मध्ये कधीच आपण कंपल्सरी चेस नियम ठेवलेला नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसापासून अगदी पहिल्या मॅच पासून सांगत आलेलो आहोत. जर सामना बरोबरीत सुटला, मॅच जर टाय झाली, स्कोर जर लेवल झाला तर सुपर ओव्हर खेळावी लागणार. आणि 2 षटकारांसाठी आता 2000 रुपयांचा पुरस्कार विश्वटी बॉईज यांच्याकडून. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 13 धावांची. दिलीपभाई गवस यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचा पुरस्कार जर 2 षटकार ठोकले. हा फुलटॉस या वेळेला उंच चांगला गेलाय. लांब कितपत जातोय पाहूया.
आणि हा बॉल 6 धावांसाठी येतोय. षटकार 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 6 धावा. एक बॉल आणि आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. आदित्य गुरव आणि सुचित कदम सुपर ओव्हर पाहायला मिळणार का मित्रांनो? जरा हा 2 संघांसाठीचा चालू असलेला जो सामना आहे त्यासाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सर्व दर्शकांकडून. 1 ओव्हर आणि 7 रन. आपण जर पाहिलं तर एका बॉल साठी आता मात्र 1000 रुपयांचा पुरस्कार आहे. एक चेंडू 7 धावा. शेवटचा बॉल. सुचित कदम आदित्य गुरव आमने सामने. मितांश 11 काळा चौकी विरुद्ध सिद्धेश पॅकर. काळा चौकीचे हे दोन्ही संघ. कोण जिंकणार ही मॅच? फिल्डिंग कडे मात्र नजर टाकली आहे यावेळेला सुचित कदमने. कसा बॉल हाताळतील पाहूया. शेवटचा बॉल. हाफ ट्रॅकर होता. वाईट बॉलचा इशारा आलाय. आता मात्र जिंकण्याची आणखीन एक नामी संधी यावेळेला असेल आणि आपला रिव्ह्यू आपण गमावलेला आहात. त्यामुळे आता मात्र बॉलिंग टीमला मितांश 11ला रिव्ह्यू मागता येणार नाही. 1 बॉल आणि 6 रन. मित्रांनो मॅच आवडली असेल तर जरा टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांकडून. हे आहे शिवडी विधानसभेचं क्रिकेट. ही आहे शिवडी विधानसभेची जनता. हे आहेत क्रिकेटचे रसिक. 1 बॉल 6 रन. सामन्याचं समीकरण बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही हे तितकंच खरं आहे. परत एकदा आपल्याला मात्र त्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. 2 बॉल 13ची होती गरज. सामना आला आता 1 बॉल 6 वर आणि हा बॉल उंच गेलाय. महेश चेंदवनकर बॉल खाली आणि या मॅचचा विजेता मितांश 11 काळा चौकी. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला सिद्धेश पॅकर आणि मितांश 11 या 2 संघांमध्ये. चला हस्तांदोलन करून दोन्ही टीमने मैदानातून बाहेर यायचं. सिद्धेश पॅकर आपल्याला सुद्धा विनंती असेल. Well done, well played and congratulations मितांश 11 काळा चौकी and very hard luck, very bad luck सिद्धेश पॅकर, सिद्धेजी भोसले and टीम. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळाला परंतु शेवटला मात्र विजयी ठरला तो मितांश 11 काळा चौकी सुरेशजी बने यांचा संघ. मनपूर्वक अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच हा अवॉर्ड मात्र जाहीर करतोय. या मॅच मध्ये मात्र 13 बॉल 33 धावा बनवणारा गौरांग पारसेकर मॅन फ्रॉम करी रोड ठरतो या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच.